नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं यूट्यूब चॅनल व्हीजी क्लासेसवरती। तर पहा मित्रांनो, तलाठी भरतीतील उमेदवारांसाठी जॉईनिंग संदर्भात बघा अत्यंत महत्त्वाची अपडेट येथे मिळत आहे मित्रांनो। तर पहा तुम्हाला सर्वांना माहिती आहे की तलाठी भरतीचा एकूण बघा 23 जिल्ह्यांची जी आहे निवड यादी व प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आली होती आणि त्यानंतर बघा निवड यादीतील उमेदवारांना जे आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तिथे बोलवण्यात आलं होतं आणि त्यानंतर त्याचं बायोमेट्रिकसुद्धा तिथे घेण्यात आलं होतं। असं एकूण 23 जिल्ह्यांची जी पूर्ण प्रक्रिया आहे तलाठी भरतीची तिथे पार पाडली गेली मित्रांनो। आणि त्यानंतर बघा जे उर्वरित 13 जिल्हे आहेत त्यांचा निर्णय जो आहे निकालांचा तो थोडा लांबणीवरती गेला होता मित्रांनो। कारण की बघा हे जे उर्वरित 13 जिल्हे आहेत ते पेसा अंतर्गत आल्यामुळे जे आहे पेसाची जे पिटिशन आहे माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये असल्यामुळे जे आहे उर्वरित 13 जिल्ह्यांचा निकाल हा लांबणीवरती गेला होता। आणि त्यासोबतच बघा आता तलाठी भरतीतील ज्या 23 जिल्ह्याच्या उमेदवारांसाठी बघा अत्यंत आनंदाची बातमी आहे मित्रांनो। ती म्हणजे अशी की त्यांना जे लवकरच इथे जॉईनिंग मिळायला सुरुवात होणार आहे मित्रांनो। या उमेदवारांना बघा 23 तारखेपासून जे आहे जॉईनिंगला ते सुरुवात होणार आहे। सोबतच बघा मित्रांनो, ज्या उमेदवारांची बघा निवड झालेली आहे आणि ते जर हा व्हिडिओ जर बघत असतील मित्रांनो तर बघा त्यांच्यासाठी महत्त्वाची सूचना आहे की बघा त्यांनी जो ईमेल जो आहे या भरतीसाठी दिलेला असेल मित्रांनो, त्यांना तो ईमेल येथे चेक करावा लागणार आहे मित्रांनो। कारण त्यांना केव्हा पण जो आहे येथे जॉईनिंग संदर्भात जो मेल आहे तो रिसीव्ह होऊ शकतो। तर पहा तलाठी भरती संदर्भात हे महत्त्वाचे अपडेट पहा आपण या व्हिडिओमध्ये बघितले मित्रांनो। आणि त्यासोबतच पहा मित्रांनो, जिल्हा परिषद भरती संदर्भात बघा माहिती अशी आहे की जिल्हा परिषद भरतीचा बघा जे निकाल लागत आहेत मित्रांनो तर त्या उमेदवारांना जे आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बघा तिथे मेल रिसीव्ह होत आहेत मित्रांनो। म्हणून तुम्ही जो अर्ज करताना जो मेल तिथे दिलेला असणार तो तुम्हाला दिवसातून 3 ते 4 वेळा तिथे चेक करावं लागणार आहे मित्रांनो। कारण बघा केव्हा पण जो आहे त्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात जिल्हा परिषद भरतीचा तुम्हाला केव्हा पण तिथे मेल रिसीव्ह होऊ शकतो, तर त्यावरती तुमचं लक्ष असणे गरजेचं आहे। तर पहा व्हिडिओ थांबूया, इथे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच। धन्यवाद।